हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज एका विषयावरती मी बोलणार आहे आणि तो विषय आपल्या सगळ्यांशीच रिलेट करतो. आणि अजूनही म्हणजे मला जेव्हा ती कमेंट आली त्याच्यानंतर मला वाटलं की अजूनही अशा गोष्टी होतात. म्हणजे मला तरी नेहमी की असं वाटतं की सगळंच ठीक चालू आहे, सगळंच चांगलं चालू आहे. आता जग आपलं पुढारलेलं आहे. मुलींच्या बाबतीतले खूप सारे विचार बदललेले आहेत, खास करून टीनेजच्या. आता खूप कंटिन्युअसली मला एक कमेंट होती की टीनेज बाबत दीदी तू बोल, आणि मला तू बोललेलं फार आवडतं, पटतं, तू जे सांगशील ते मला करू वाटतं, आणि प्लीज तू बोल ह्या विषयावरती. आणि मला कंटिन्युअसली कसं कमेंट सेक्शन किंवा ह्या खूपच कमेंट आता, आणि कामं पण असं खूप वाटलं त्याच्यामध्ये, ते थोडंसं मला लक्षात नाही आलं. पण मी नंतर जाऊन ती कमेंट बघितली. इतकं वाईट वाटलं ती कमेंट वाचल्यानंतर. ती कमेंट तुम्हाला वाचून दाखवते आणि त्याच्यानंतर मला काय वाटतं त्याच्याविषयी आणि तुम्हालाही काय वाटतं ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण आता 21वे शतक सुरू आहे, खूप गोष्टी बदललेल्या आहेत आणि खास करून मुलींच्या बाबतीतल्या ह्या गोष्टी का बदलत आहेत अजूनही, आणि असं तुमच्या बाबतीतही होतं का तेही मला सांगा. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये काय बोलले होते की विटाळ वगैरे काही नाही, आपण त्या दिवसात अपवित्र नसतो. मग त्याच्यावरती ती कमेंट आहे, ती मुलगी 10वीला आहे. ती बोलते जिथे पिरियड्समध्ये, अशा फॅमिलीमध्ये मी बिलॉंग करते जिथे पिरियड्समध्ये मुलींना बाजूला बसवलं जातं. अर्थात तो चष्मा लावायला पाहिजे तर, अर्थात आई बाबांना माझी काळजी आहे, पण पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथा आहेत आणि आमच्यामध्ये त्या पाळाव्या लागतात. खरं सांगू का, करिअर पुढे निवडायचं आहे, त्यात टेन्शन, पिंपलमुळे होणारे डिस्कम्फर्ट, पिरियड क्रॅम्प, समाजातल्या काही वाईट लोकांच्या नजरा, त्यात आपण केलेल्या काही चुका, यामुळे होणारा मनस्ताप, प्रचंड होणारे मूड स्विंग्स, आयुष्यात पुढे काहीतरी करून दाखवायचं आहे, आई बाबांना खुश ठेवायचे, सतत डोक्यात असणारा हा विचार, 10thला बोर्डचं नेहमी असणारं टेन्शन, सगळं असूनही जेव्हा महिन्याला असं बाजूला राहावं लागतं आणि असं वाटतं की आपण खूप मोठे गुन्हा केलेला आहे. मी सहज पिरियडमध्ये घरी जरी कोणाकडे कपडे मागितले तरी पण मला सुनावलं जातं काय या पोरीचा ताप म्हणून. अशा वेळेस खरंच आपल्याला प्रेमाची भूक लागलेली असते. जेव्हा आपल्या घरातल्यांच्या तोंडून असं ऐकायला मिळतं तेव्हा तुटून गेल्यासारखं वाटतं. माझ्या घरात धार्मिक किंवा सायंटिफिक रिझन म्हणून पिरियडला कधीच बघितलं गेलं नाही. माझ्या ताईच्या वेळेला माझ्या वेळेला सुद्धा मूड स्विंग्स इतके होतात भयानक. या सगळ्या सिच्युएशनमधून सहनशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करते, पण खूप त्रास होतो. तेव्हा तुझे ब्लॉग्स बघते आणि मग कुठे डोक्यात चालू असलेल्या विचारांच्या वादळाला आराम मिळतो. खरंच खूप त्रास आहे. ही कमेंट म्हणजे मी माझ्या मिस्टरांच्या पुढ्यातच वाचली, कारण मग आमच्या दोघांचा विषय सुरू होता. ते पण इतके डिस्टर्ब झालेले, म्हणजे असं खरंच आहे अजून पण. मी तुम्हाला सांगते, मला ना माझ्या माहेरी ना माझ्या सासरी कधी अशा गोष्टींचा विचार केला गेला, कारण ही गोष्ट खूप सामान्य म्हणून बघितली जावी अशी माझी इच्छा आहे. नॉर्मल आहे ना गोष्ट, दर महिन्याला बाईला पाळी येते, त्यामुळेच तर पुढील जी पिढी आहे ती जन्माला येते. जर तिला आलीच नाही तर पुढची पिढी कशी जन्माला येईल? एक नवीन जीवाला ती जन्म देते, या जगामध्ये आणते. मग ती गोष्ट विटाळ किंवा ती गोष्ट अपवित्र कशी असू शकते? कामाख्या देवीचं मंदिर तुम्हाला माहिती आहे, तिथे योनीची पूजा केली जाते. अशा गोष्टीला तुम्ही अपवित्र कसं मानता? हा, आणि यामध्ये मला कुणालाही दुखवायचं नाही, कारण ही गोष्ट खरंच मनाला लागली आणि एक इन्फ्लुएन्सर किंवा एक गोष्ट ह्या गोष्टीवरती बोलावी, आणि माझा खूप मोठा ऑडियन्स जो आहे तो लेडीज आहे, आणि अशा गोष्टींचं चेंज व्हावं. आता मला सांगा, आपली मुलगी आपल्यासोबत जे झालं ठीक आहे, आपल्याला मे बी जुना प्रथा किंवा त्या लोकांना माहीत नसावं की काय असतं किंवा काय गोष्टी असतात, म्हणून आपल्याला बाजूला राहावं लागलं. मग तेच आपल्या मुलींना आपण देणार आहोत का, की नाही नाही ही प्रथा चालत, पण ती प्रथा काय आहे, नेमकं तसं का केलं जातं? पिरियड्स येणारं ब्लड हे अपवित्र असू शकत नाही. एखादं काय बोलतात त्याला, आपल्या एग्स तयार होतात, त्यानंतर ते फर्टिलाइज्ड होतात आणि त्याच्यानंतर त्यातून मूल जन्माला येतं. मग ही गोष्ट अपवित्र असूच कशी शकते, मला हेच नाही समजत आहे. आणि ह्या दिवसामध्ये जास्त करून लेडीज किंवा मुली, आता ज्या मुली टीनेजमध्ये आहेत, खास करून मी ते टीनेज मुलींच्या विषयी बोलणार आहे, त्यांना काही ना माहीत असतं की हा पिरियड्स येतात. तर सगळ्या मुलींना माहित आहे की पिरियड्स येतात किंवा हे, पण ते आल्यानंतर प्रत्येकीला होणारा त्रास वेगळा आहे. आणि ह्या लहान मुली त्या वयामध्ये, जसं 14 ते 18 वयामध्ये, 19-20 म्हणूया, पण जास्त मला वाटतं 14 ते 18 वयामध्ये त्यांना आपण चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. कारण ह्या वयामध्येच त्यांना जास्त आपल्या फॅमिलीकडून प्रेमाची अपेक्षा असते. आणि मुलींनी सुद्धा सगळ्या गोष्टी आई वडिलांशी, जर तुमचे आई वडील तेवढे समजूतदार असतील तर सगळ्या गोष्टी शेअर कराव्यात. कारण हे जे 4-5 वर्ष असतात ना, तर खूप साऱ्या चुका होण्याचं पण वर्ष असतं, भरकटण्याचं पण वर्ष असतं. मला मी सांगते, योग्य तुम्हाला लाईफ पार्टनर निवडण्याचा जर मला विचाराल टाइम, तर आफ्टर 21.
कारण तोपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी समजतात. आपण 14, 15, 16, 17 वर्ष हे अजिबात नाहीये असतं. ते वयच असं असते की आपण भरकटत जातो किंवा एखाद्या अपोजिट जेंडर विषयी आपल्याला आकर्षण वाटत जातं, आणि जे की नॉर्मल आहे, कम्प्लिटली नॉर्मल आहे. कारण आपल्या त्या वयामध्ये हॉर्मोनल चेंजेस होत असतात आणि त्याच्यामुळे अपोजिट जेंडर विषयी आपल्याला अट्रॅक्शन हे नॉर्मल आहे. जर झालं नाही तर ते ॲबनॉर्मल म्हणावं लागेल. पण त्यावेळी मित्र हा मित्र किंवा बाकी गोष्टी ज्या आहेत त्या जास्त वाढू न देता, किंवा अशा काही गोष्टी वाटल्याच आपल्याला तर आपल्या जवळचे लोक असतात त्यांच्याशी त्या कन्सर्न करावे, तर खूप मोठे वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतात. किंवा अशा गोष्टीतून आपल्याला मनस्ताप देखील होऊ शकतो. प्रेम करणं हा गुन्हा नाही, कोणाच्या प्रेमात पडणं हाही गुन्हा नाही, पण योग्य व्यक्तीच्या प्रेमात पडणं हे खूप गरजेचं आहे. आणि अशी व्यक्ती आपल्याला मिळूनही जाते, त्या वयातही मिळून जाते. पण कसं असतं, कधी कधी लक सुद्धा असतं. आणि अशा वेळी ह्या गोष्टी ज्या पिरियड्स किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींमध्ये मुलींना जास्त समजून घेणं गरजेचं आहे घरच्यांनी. कारण त्या नवीन जगात आता प्रवेश करतायत, त्यांचं ते जर तेवढा वेळ जर तुम्ही एवढा विटाळ किंवा अशा गोष्टींमध्ये घातलात, त्यांना अपवित्र ठरवलात किंवा त्यांना नाही नाही हे असं आहे, तू आता आमच्यात नाही आहेस, म्हणजे काय असं झाल्यानंतर ती मुलगी बाहेर प्रेमाचा शोध घेणार, की बाहेर कोणतरी अशी लोक, मग मैत्रिणी असतील, मित्र असतील, बाहेरचे कोणीही लोक असतील, ती तिला जवळ वाटू लागतात. यावेळी आपल्याला माहित आहे ना, आपण मोठे आहोत ना, ह्यावेळी अशा गोष्टी होतात आणि ह्यावेळी आपण आपल्या मुलांना समजून घेतलं पाहिजे. जसं मुलींच्या मध्ये बदल होतात तसं मुलांच्या मध्ये सुद्धा बदल होतात. त्यांनाही खूप साऱ्या गोष्टींची क्युरिओसिटी असते, ते त्यावेळी समजवणं गरजेचं असतं. आम्हाला लैंगिक शिक्षण हा पाठ होता, आम्हाला टीचर दर आठवड्याला तो घ्यायचे आणि त्यावेळेपासून ते सुरुवात झाली. आम्ही 7वी 8वीत असताना, त्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी या समजत गेल्या. मानसिकता खूप खालावते अशा पिरियडमध्ये. आणि काय होतं की हा जो पिरियड आहे टीन एजचा, तर यावेळी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी मनामध्ये येत असतात. म्हणजे हे करावं की करू नये, करिअर चॉईसचं टेन्शन. त्यानंतर ह्या एजमध्ये आपल्याला जास्त करून इमोशनल सुद्धा एक अटॅचमेंट अशी हवी असते, की कोणीतरी आपल्याला खूप समजून घ्यावं, म्हणजे आपले विचार काय आहेत हे ऐकून घ्यावं, आपण काय विचार करतो हे ऐकून घ्यावं. त्याच्यानंतर आपल्याला सांगावं की करिअर कुठलं चांगलं आहे कुठलं नाही. ह्या वेळेमध्ये काय होतं माहिती आहे, की आपण जास्त करून आपल्या मुलांच्याकडे लक्ष देताना जास्त कठोर होतो. पण मला वाटतं की हा कठोर होण्याचा काळ नाही आहे. मला त्या वेळेमध्ये माझी मावशी, मम्मी खूप मैत्रिणीसारख्या होत्या, त्यामुळे मला खूप हेल्प झाली. कधी असं ते ओरडणे किंवा ह्या गोष्टी झाल्या नाहीत. आणि प्रत्येक वेळी त्यांनी माझ्याकडूनही जर काही चुका झाल्या किंवा काही गोष्टी घडल्या तरी त्या लोकांनी समजून घेतलं. माझी फॅमिलीच तशी होती की त्यांनी समजून घेतली, माझ्या मावशा किंवा मम्मी, मामा वगैरे सगळेच. कारण त्यांना माहिती आहे ह्या चुका होतात आणि ह्या नॉर्मल आहेत. पण त्यांनी मला कधीही कुठल्या गोष्टीसाठी थांबवलं नाही, की हा शिक्षण असू देत किंवा काही असू देत, कर कर. त्यामुळेच मी इथपर्यंत येऊन पोहोचले. पिरियडमध्ये जर अशा गोष्टी होत असतील मुलींच्या सोबत, तर कदाचित ही थोडीशी गोष्ट मला चुकीची वाटते. कारण पिरियड हा असा विषय आहे की त्या कालावधीत 5-6 दिवसामध्ये ज्या एक लेडीजना इतके क्रॅम्प्स होतात, म्हणजे ते एक रील पण मी पाहिलं होतं की मुलांना तो क्रॅम्प फील जाणवून देत होते, कुठलीतरी मशिनरीज होती, त्या मुलांनी ते फील केलं होतं आणि त्या मुलांनी सुद्धा त्यांचे सांगितलं की एवढं भयानक आम्ही नाही सहन करू शकत. 5-6 दिवसामध्ये त्या मुलींना किंवा त्या लेडीजना प्रेमाची तरी गरज खूपच असते, त्यासोबतच मानसिक जो आधार असतो त्याही गरजेचं. कारण खूप सारे हार्मोन तुम्ही म्हणजे जे कोणी बघतात ना, जेंट्सना तरी समजणारच नाही, पण मे बी ज्या लेडीज आहेत त्यांना समजू शकतं की आपल्याला काय त्रास होतो. आणि तोच त्रास आपल्याला झालाय, आपण त्यातून बाहेर पडलोय, मग आपल्या मुलींना, आपल्या सुनांना का होऊ द्यावा? त्या दिवसामध्ये आपण त्यांना इझी फील करून देऊ शकतो का? आता मुलींसाठीच नाही, आपल्या येणाऱ्या सुना सुद्धा त्याच वयातला असतात. आता मे बी लग्नाचं वय 25-26 असेल, पण ते जरी वय असेल तरी तो होणारा त्रास तरी सेम आहे ना. ती मुलगी येणारी आपला वंश पुढे नेते, मुलगी असू देत मुलगा असू देत आपल्या घराला देते, त्यामुळे तिची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी. कारण मेनोपॉज झाल्यानंतर मेनोपॉजच्या वेळी सुद्धा खूप त्रास होतो. आता माझी आई म्हणा किंवा माझ्या ओळखीच्या ज्या आहेत त्यांना मेनोपॉज सुरू आहे आता, तर त्यावेळीमध्ये त्यांची तब्येत खालावणं, चिडचिड होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतातच. तर त्यावेळी सुद्धा आपण जर सुना वगैरे आहोत घरात, तर त्यावेळी त्यांना सपोर्ट दिला पाहिजे. 40-45 वयानंतर जो मेनोपॉजचा काळ सुरू होतो, जास्त करून 45 नंतर, तर त्यावेळी आपले सासू असू देत किंवा अजून कोणीतरी असू देत, तर त्यांना हा चिडचिडपणा होतोच. तर इथे ना घरातल्या पुरुषांनी समजून घेण्यापेक्षा घरातल्या ज्या बायका आहेत त्यांनी ह्या गोष्टींच्याकडे पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. असं नाही की माझ्या वेळी हे झालं, तुमच्या वेळी ते झालं, तो काळ निघून गेला. येणाऱ्या सुनांना किंवा आपल्या मुली असतील की आमच्या वेळी हे असं होतं, तो काळ वेगळा होता, ती परिस्थिती वेगळी होती, त्यावेळची लोक वेगळी होती, त्यावेळी एवढं शिक्षण नव्हतं की एवढ्या गोष्टी इझिली होत नव्हत्या. आता
झालं ना, फोन आलेत, लँडलाईन फोन आता एवढे जास्त नाही आहेत, आपण फोनमुळे इझी होतंय लाईफ, सगळ्यांशी बोलू शकतो, कनेक्टिव्हिटी होऊ शकतो, मॅप आलाय फोनमध्ये, त्यामुळे आपण कुठे जातोय कुठे आहोत हे कळू शकतं आपल्याला. ह्या गोष्टी जर त्या काळाप्रमाणेच असत्या तर अजूनही आपण इकडे तिकडेच असतो ना, आपल्या एवढे प्रगती झालीच नसते. त्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत ना, मोस्टली लेडीज मी सांगते की तुमच्या मुली असतील तर नका अशा बंधनामध्ये टाकू की पाळी ही म्हणजे अपवित्र, तुला वेगळं ठेवलं जाईल, तुला हे करायचं नाही, तू ते करायचं नाही. तिला आराम द्या, पण तिच्या मनासारखं तिला त्या दिवसामध्ये जगू द्या. तिला तुमच्यासोबत बसायचं असेल, कारण त्यावेळी जर तुम्ही एकटे ठेवताय तिला, त्यावेळी जर तिच्या मनात सगळे प्रश्न सुरू आहेत, त्यावेळी जर एवढे हॉर्मोनल चेंजेस होत आहेत, इम्बॅलन्स होतोय त्यावेळीमध्ये, आणि ती तुमच्याशी बोलायला धडपडते, तर ऑब्व्हियसली तुम्ही बोललं पाहिजे. त्यामुळे तिला स्ट्रेस फ्री वाटेल, त्या दिवसामध्ये तिला चांगलं वाटेल. पण तिथे जर तुम्ही तिला वेगळं ठेवताय, तू आमच्यामध्ये नाही असं जर जाणून दे, तर ती भावना ना, तुमच्याविषयीची निगेटिव्ह भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ शकते आताच्या मुलीमध्ये. जर कोणाच्या घरी असं होत असेल तर त्या दिवसामध्ये तिला जर तुम्ही फॅमिलीमध्ये मिक्स करून घेतलं, आता ज्यांच्या कोणाच्या घरी अशा गोष्टी होतात त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे ना, तिला तुमच्याविषयी होणारा आदर अजून वाढेल. मुली पुढे कुठले वाईट डिसिजन घेणार नाहीत, कारण पुढे जाऊन असे वाईट डिसिजन घेतले जातात, आपल्या फॅमिलीच्या विरोधात घेतले जातात. कारण का की त्यावेळी त्यांना वाटतं की अशा वेळीमध्ये माझी फॅमिली मला समजून घेऊ शकत नाही, तर मग बाहेरचं कोणीतरी समजून घेईल, कोणी असेल, मग मैत्रिणींच्या सोबत जास्त वेळ घालवणं किंवा ह्या अशा गोष्टी होतात. त्यामुळे आणि दुसरं गोष्ट की पाळीचं सोडून किंवा मेन्स्ट्रुअल सायकलचं सोडून अशा गोष्टी जिथे होतात त्या सोडून सुद्धा जर टीनेज मुली ज्या त्या आहेत, ज्या मुला बघतायत, तर त्यांना एकच सांगेन, काहीही तुमच्या आयुष्यामध्ये घडत असेल, अगदी काहीही, छोट्यात छोटी गोष्ट तुम्ही तुमच्या आई वडिलांशी शेअर करा. आई वडील जर तुम्हाला भीती वाटत असेल तर मे बी तुमची मावशी, जे कोणी फॅमिलीमध्ये जवळचे जास्त आहेत, कारण माझ्या वेळेला मी माझ्या मावशीचे शेअर करायचे, असं नव्हतं की मम्मीशी शेअर करू शकत नव्हते, पण मम्मीवरती खूप सगळ्या गोष्टींची जबाबदारी होती त्यावेळी, कारण ती घर चालवत होती त्यावेळी. आणि मला अशा गोष्टी सांगून तिला कधी हे द्यायचं नव्हतं, टेन्शन द्यायचं नव्हतं. किंवा टीनेजमध्ये आपल्याला प्रपोज करतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतात, तर ते माझ्या मावशीशी शेअर करायचे, हे असं झालं किंवा ह्या गोष्टी. तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला ती ॲज अ फ्रेंड मला सगळे सजेशन द्यायची की काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. इवन माझे अंकल सुद्धा होते, मामा होता माझा त्यावेळी, तर मला असं कधी हे नाही वाटलं त्या गोष्टींचं. आणि त्याच्यामुळे सांगते की तुम्हाला खरंच सांगते, टीनेज हे असं वय आहे मुलींनो की आपलं आयुष्य घडू सुद्धा शकतं, आपलं आयुष्य बिघडवू सुद्धा शकतं. आणि जे काय आहे, काही असू द्या, छोट्या छोटी गोष्ट तुमच्या फॅमिलीशी शेअर करा, कारण पुढे जाऊन कुठल्याही गोष्टीमुळे आपलं आयुष्य खराब होण्यापेक्षा आधी फॅमिलीशी कन्सर्न केलं तर बरं होईल. कारण आपले आई वडील कधीही आपलं वाईट चिंतत नाही, कधीच नाही. कुठलेच आई वडील कुठल्या मुलांविषयी वाईट चिंतत नाही. ऑप्शन म्हणजे काय म्हणतात, अपवाद असू शकतो एखाद दुसरा, पण 100% जर म्हणाल तर पॉईंटमध्ये असा अपवाद असू शकतो. पण कुठलेच आई वडील कुठल्या मुलींच्या विषयी वाईट कधीच चिंतू नये की आपल्या मुलीचं असं व्हावं, आपल्या मुलाचं असं वाईट व्हावं. कधी म्हणजे कधीच नाही. किती मुलांनी चुका केल्या, शेवटी आई वडीलच त्या चुका दूर करतात, पोटात घेतात त्या चुका आणि आपल्या जवळ करतात आपल्या मुलींना जे काय असेल. त्यामुळे अगदी छोटी छोटी गोष्ट तुम्हाला असं वाटत असेल की ही आपल्या आई वडिलांशी शेअर करावी, तर ते नक्की शेअर करा. आणि प्लीज माझं सगळ्यांना म्हणणं आहे, मोस्ट लेडीज मला बघत असतील, कारण तुमच्या घरात जर असं होत असेल सुनांना, मुलींना, की पाळीच्या दिवसामध्ये वेगळं ठेवणं किंवा हा ऑप्शन नका करू. भले तुम्ही तिला म्हणजे आराम करायला द्या, पण मानसिक आधार द्या. देवपूजा ह्या त्या गोष्टी आपण करत नाही, ते सायंटिफिक कारण आहेच, पण शक्यतो असा आधार द्या त्या वेळेमध्ये. आणि जे कोणी जेंट्स लोक पण बघत असेल तर त्यांनीही जाणून घ्या, कारण हा 4-5 दिवसांचा कालावधी खरंच खूप स्ट्रेसफुल असतो आणि इतकं इरिटेट होत असं ह्या वेळेमध्ये की खूप साऱ्या म्हणजे काय बोलतात, कामं लागली तरी चालतील ह्या दिवसामध्ये, पण मानसिक आधार खूप गरजेचा असतो. ते म्हणजे इमोशन्स कुठले कुठले येतात, कुठून येतात माहित नाही, की काय काय वेगळं वेगळं मनात येतं, ते म्हणजे एक्सप्रेस करू काय म्हणतात त्याला, आपण जर असं प्रोजेक्टर असलं ना, तर आपलं मन असं प्रोजेक्ट करून दाखवलं असं प्रत्येक स्त्रीने की हे माझ्या मनात चाललंय. कुठले भयानक कधी विचार, कधी कुठल्या 7-8 वर्षापूर्वी 10 वर्ष 15 वर्षापूर्वी काही घडून गेलेलं असतं, ते अचानक स्ट्राईक होतं की हे असं झालंच कसं. आता माझं पण आयुष्यामधले जे काही वाईट गोष्टी घडल्या, जसं बाळाच्या बाबतीतलं, तर ते आता नॉर्मल आहे, पण अशा वेळेला अचानक स्ट्राईक होतं, हे माझ्या आयुष्यात झालंच कसं. आणि अचानक ते बाळाचे सगळे फोटोज वगैरे डोळ्यासमोर येतात, किंवा ते जी पूर्ण तो 9 दिवसांचा कालावधी असतो, तर ते डोळ्यांसमोर हे असं माझ्या आयुष्यात होऊच कसं शकतं, ह्या अशा गोष्टी सुद्धा स्ट्राईक होतात. त्यामुळे ह्या दिवसामध्ये
तुम्ही तुमच्या घरच्या ज्या लेडीज आहेत, ज्या मेन्स्ट्रुअल सायकलमधून जात आहेत महिन्याच्या 5-6 दिवसामध्ये, तर प्लीज 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 बाकी सगळं राहू देत, पण निदान एक मानसिक आधार द्या. आणि अशा गोष्टी नका करू की वेगळं आहेस तू, अपवित्र आहेस, अशा गोष्टी तर अजिबात नका करू. आता जग बदललंय. काही गोष्टी पूर्वीच्या ज्या आहेत त्या घेतल्याच पाहिजेत, ज्या आपल्या चांगल्या म्हणजे लोकांच्या चांगल्या म्हणजे लोकांचं चांगलं करण्यासाठी ज्या आहेत त्या गोष्टी घेतल्याच पाहिजेत. पण अशा रूढी परंपरा काय कामाच्या, जे की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत नाहीत, त्यांना वेगळं ठरवत आहेत, त्यांचं मानसिक खच्चीकरण करतायत, तर अशा रूढी परंपरा असता कामा नयेत, हे माझं मत आहे. ह्या व्हिडिओमध्ये जर काही असे विचार मी मांडले असतील ज्यामुळे कोणाची मनं वगैरे दुखावली जातील, तर खरंच मी माफी मागते. पण हे विचार आहेत आणि हे बदलायला पाहिजेत. मुलींच्याकडे, स्त्रियांच्याकडे बघण्याचा हा दृष्टिकोन बदलला पाहिजे, खास करून वेगळं ठेवणं पाळीच्या दिवसामध्ये. होप सो जिच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तिनं खूप रिक्वेस्ट केली होती की तू बोल या विषयावरती, तर मे बी तुला थोडंसं बरं वाटेल. आणि ह्या गोष्टींमधून जेव्हा तू जातेस तेव्हा स्वतःला स्ट्रॉंग ठेव. कदाचित हळूहळू तुझ्या घरामध्ये ह्या गोष्टी चेंज होतील, बदलतील आणि एक दिवस असा नक्की येईल. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये देखील तुम्ही सांगा अजूनही हे होतं का तुमच्या बाबतीमध्ये, आणि शेअर करा प्लीज आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.